नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधन, नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधन, जातील जळवणे महापापी, नलगे धूम्रपान पंचाग्नी साधन, करिता चिंतन हरी भेटे, पैसोनी निवांत करा एक तित, पैसोनी निवांत करा एक तित, आवडी गावे गीत विठोबाचे, नलगे धूम्रपान पंचाग्नी साधन, करिता चिंतन हरी भेटे, सकळावणी सोपे हेची पै साधन, सकळावणी सोपे हेची पै साधन, जे नामने आन विठोबाची, नलगे धूम्रपान पंचाग्नी साधन, करिता चिंतन हरी भेटे, विठ्ठल विठ्ठल। समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो एका जनार्दनी तुमचा दास या देयास पुरवावे, प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता, चरणावरी ठेवून माता साष्टांगाचा दंडवत, दुसरे बंधू शारदादी चतुराननाचे आत्मजा, वाचिते पाविले सदा तिथे चरणी होदा दंडवत, आता देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होवणी त्या माझे नमन दंडवत, आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिते जन, त्या माझे नमन दंडवत, आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे असती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, त्या माझे नमन दंडवत, ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबडिया बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल, ओम नमो शिवाय। Ah
संत त्यांचे चरण वंदोरे रेणू वंदोरे त्यांचे चरण काय भक्तीच्या देवाला लावा व्यासवटा सेवे लागी सेवक झालो पंचाग्नी साधन करिता चिंतन हरी भेटे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आता हा सप्ताह कशाच्या निमित्ताने आहे आम्हाला माहित आहे सांगायची काय करायचं माहितच आहे. श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी म्हणा समाधी सोहळा म्हणा असे महान संत त्या निमित्ताने हा सप्ताह आहे. किती वर्ष झाले? 70
जे काय झाले असतील 35-70 वर्षापासून नाही, हे जे झालं तर समजा 30 वर्ष झाले असतील. म्हणजे आता हे लॉकडाऊनच्या नंतरचे हे आणि माझ्याकडं कार्यक्रम आला कीर्तनाची सेवा, ते ज्ञानदेव सेवा मंडळाचा कार्यक्रम होता तेव्हापासून माझ्याकडे एक सेवा आलेली. हे सर्व मंडळ या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात आणि दरवर्षी एक सेवा देतात. पहिले असू द्या, दुसरे असू द्या, असे या मंडळाच्या वतीने याचे कार्यकर्ते भरपूर आहे, पण इकडे येत कोणीच नाही, तरी ठराविक लोक येतात. तसं या ठिकाणी आमचे दळवी महाराज पारमार्थ प्रेमी असणारे आमचे साळके महाराज आहेत, नरसाळे महाराज आहेत, आमचे नामदेव महाराज, राष्ट्रीय महाराज, अशोक महाराज, हे कीर्तनकार बरीच आहे परळीकर, हे या ठिकाणी हजर झाले. तसं आमचे एकदम परमार्थ म्हणजे निका परमार्थ करणारे आमचे जाधव महाराज. निका का म्हणलं तुम्हाला माहिती आहे का? 50 मला वाटतं 50 ते 30 वर्ष झाले दरवर्षी चालतो अजून. म्हणजे किती काय साधी गोष्ट नाही, इतक्या बाऱ्या कोणी करत नाही आता लोक, पण त्यांनी 50 बारे झाले म्हणजे काय साधी गोष्ट नाही. किती मावल्याची कृपा आहे त्याच्या सांगा ना. पुन्हा त्यांच्या काकडा पाठे, त्यांच्या गीता पाठे, ज्ञानेश्वरी मधलं पाठे, अभंगातलं पाठे, काय पाठ नाही मला सांगा ना. माझं काही तेवढं पाठांतर त्यांच्या एवढं नाही, त्यांच्या चाली असते की आम्हाला काय म्हणता येत नाही. त्या टगडे तोडतात मध्ये आमचे टगडे तुटून झालं म्हणतच नाही. तसं आमचे सागवेकर महाराज यांची गीता पाठे, शिंदे महाराज जेव्हापासून मी विठ्ठल मंदिरात येतो तेव्हापासून त्यांना या ठिकाणी मी बघतो. आणि आमचे वाजवणारे हे सगळे कलाकार आहेत, म्हणजे कीर्तनकार पण आहेत, प्रवचनकार पण आहे, पखवाज पण वाजवतात आणि त्याला काय म्हणतात गायन पण करतात. म्हणजे चौरंगी हेरा, जिकडे बसायला तिकडे बसतो. आता आपल्याला सगळंच नाही, आपल्याला एकच येतं, म्हणजे वाजवता नाही, लावता नाही, ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला येत नाही. तुम्हाला ते एवढं आपल्याला ज्ञान नाही. पण या सगळ्या गोष्टी आपल्या अपुऱ्या आहेत, तरी पण हे मंडळ मला या ठिकाणी सेवा देतं. तसंच परमार्थ प्रेमी असणारे आमचे शिंदे अण्णा की ज्यांना ठाण्यामध्ये सगळीकडे रोप लावलं, त्यांचे मी बरेच कार्यक्रम पण कीर्तन पण ऐकले, ज्ञानदेव सेवा मंडळात पण ऐकले. दादा पाटील वाडीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण करायला ते राहतो, बरोबर ना. अण्णा कधी प्रवचन पण असायचं, त्यांचे पण मी कार्यक्रम ऐकले. जवळजवळ 40 वर्ष झाले त्यांचे कार्यक्रम ऐकले. तसंच त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर शिंदे या ठिकाणी या हजर झालेले आहेत माझ्या कार्यक्रमाला. त्यांच्या सुनबाई या ठिकाणी आलेले आहेत. तसं आमच्या दळवी महाराजांच्या घरवाले या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम करायचा. मी बोलायचं, तुम्ही पण बोलायचं. तसंच आमचे गाडी महाराज पण आले. सहजासहजी या शब्दाला येत नाही पण आले, कारण बरेच कार्यकर्ते ज्ञानदार सेवाले सगळे निघून गेले. सागर महाराज आणि येत राहिले, बाकीचे सगळे गेले. क्षीरसागर पण आज नाही. म्हणजे परमार्थाची आवड असणारी माणसं येतात आणि परमार्थाची आवड असली पाहिजे. असे शैन महाराज मध्ये महान भक्त हो, तसे ज्ञानोबराय, नामदेवराय, तुकोबराय, नाथ महाराज त्यांच्या टोळीचे ते भक्त आपल्यासारखे नाही. शैन महाराज महान संत, ते भले कुठं बांधवगड मध्ये राहू द्या, विलाबाद मध्ये राहू द्या, कुठेही राहू द्या, पण भक्ती कशी आई वडिलापासून उपदिल्यापासून उपदता त्यांची भक्ती, आई वडिलापासून देवाची भक्ती, ती आपल्यासारखी काय म्हणजे अशी भक्ती नाही त्यांची की त्यांनी एवढी भक्ती करायची, एवढं भगवंताचं भजन करायचं की देवाने स्वतः न सांगता त्यांच्या घरी राहायला काम करायचं, एवढा मोठा त्यांचा अधिकार. आणि सेना महाराज विलाबाद जरी राहत होते, त्यांचं गाव मला वाटतं बांधवगड आहे. मला त्यांचं चरित्र नाही सांगत, ते दादा महाराज सांगते, पण त्यांचा फक्त अधिकार मला सांगायचा आहे का मी त्यांचा अभंग नामपर पहिला दिवसाचा सप्ताह असल्यामुळे नामपर अभंग निवडलाय. आणि त्याच्याकरता त्यांचं महत्व मला सांगायचंय की ते आपल्याला सांगतात. ते असं म्हणतात सेना महाराज पहिली वारी करायला पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर ते नाविक संघाचे असल्यामुळे त्यांनी चंद्रभागेमध्ये एक दगड बघितला. कशाला? पूर्वी जे वस्तारे होते ना, ते कशाचे होते? असे घासायचे होते. घासल्याशिवाय धार लागत नव्हती. पहिले बिलेट काय नव्हते, पण त्यांना वाटलं की एक दगड आपला घासायला मला हा, म्हणून तो दगड घेतला सेना महाराजांनी आणि भगवंताचं दर्शन घेतलं. ते पळशीमध्ये दगड ठेवला आणि वारी करून निघून गेले. पण त्यांचा अधिकार काय सांगा ना? घरी जाऊन ते रात्री झोपल्यानंतर स्वतः भगवान परमात्मा पांडुरंग त्यांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, सेना तू वारीला आलाच नाही म्हणे. अरे देवा, मी दर्शन घेऊन आलो म्हणे. असं कसं म्हणतो वारीला आला म्हणे? तो वारी नव्हता आला म्हणे, दगड नाही आला होता. तू दगड घेऊन गेला म्हणे. आणि दगड घेऊन गेला म्हणजे सेना महाराजांना फार आश्चर्य वाटलं, कारण ज्या गोष्टी अगोदर माहीत नसतात
की पंढरपूरची वारी नुसता दगड न्यायला जसं आहे ना मला ते फुकट गेली. आता आपला विचार नंतर करू आपण पंढरपूरला गेल्यावर काय काय होतो ते. आणि मग दुसऱ्या वर्षी परत त्यानं वारीला आले. 12 महिन्याच्या नंतर वारी ना पुन्हा वारीला आले. त्यांना बाबा वाटतं दगड घेतला आणि पुन्हा वारीला आले चंद्रभागेत आणून टाकला. चंद्रभागेत आणून टाकल्यानंतर वारी करून पुन्हा गेले देवाचं दर्शन घेऊन समोर उभा राहून आणि गेल्यानंतर संध्याकाळी परत भगवान परमात्मा समोर आले. अरे सैन्य म्हणे तू या वर्षी पण आला. आता काय करायचं म्हणे तू आला होता म्हणे पण दगड टाकायला आला होता. म्हणजे एका दगडासाठी 2 वाऱ्या गेल्या. आता आपले लोक कोण घोंगडे आणतात, कोण बाया बागडे आणतात, 50-50 रुपयाचे खेळणे आणतात पोरायला. आपल्या किती वाऱ्या फुकटात असतील सांगा. 2च वाऱ्या. पण एवढं त्यांना की भगवान परमात्मा त्यांच्या स्वप्न जावं एवढं त्यांना जाऊन त्यांनी सांगावं. असं एवढं शैलवाराचा अधिकार ते सांगतात की नामाचे चिंतन श्रेष्ठ पैसाधन. आणि मग पंढरपूरला आल्यानंतर त्यांना माहित पडलं की आळंदीला सुद्धा एक मोठे संत आहेत ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार म्हणून त्या आळंदीला ते आले. पण ज्ञानोबरायांनी तेव्हा समाधी घेतलेली होती आणि समाधी घेतलेली असलेली सेना महाराज तिथे आले. माऊलीचं दर्शन घेतलं आणि समोर उभा राहिले आणि तेव्हा त्यांनी अभंग केलेले बरं का. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरी पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडी भवयता ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोयरे धायरे जीवलग निर्धार ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान गाविले निधून ज्ञानदेवी. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पुढे उभारून अभंग केले. दुसऱ्या एका असं मोठा अभंग केला. अलंकापुरवासी लक्षात राहू द्या मला. मी तो आहे यातीहीन पण माझा लागे अभिमान कर जोडून आदोनी सेना जातो तो टाकते. माऊलीच्या समोर उभं राहून हे 2 अभंग सेना महाराजांनी केले. सेना महाराज गाण्यात जवळ 307 अभंग आहे. त्याच्यात काही नामपर आहे, काही संतपर आहे, काही उपदेशपर आहे, काही ते राजस्थानी पद आहेत, काही हिंदीतून आहेत. सगळे अभंग आहेत. सगळे काही आपले पाठ होत नाही. सगळ्या कोणाच्याच पाठ नाही. नाही झालं तर एखाद्या तुकाराम महाराजाचा गाथा पाठ आहे. बाकी कोणाचे अभंग सगळे पाठ नाही. पण मला काय माहिती सगळे जरी पाठ नाही पण सगळ्या संतांचे निधन 2-2 अभंग तरी पाठ असावं है की नाही. सगळ्या संतांचे निधन 2-4 जेवढे संत असतील तेवढे संत. पण निधन तेवढं नसू द्या. पण आपल्याला ज्याची गरज आहे आज आपल्याला ज्याची गरज आहे तेवढे तरी पाठ पाहिजे की नाही. तेवढे तरी पाठ करायला पाहिजे. बाकी काहीच नाही. आणि पाठ केल्याशी दुसरं आहे काय. आणि कीर्तनात उभं राहिल्यानंतर सांगायचं काय. दुसऱ्या काय गप्पा मारायच्या सांगा ना. दुसऱ्या काही गप्पा कीर्तनात मारत नाही. सासूच्या नाही, सुनाच्या नाही, लेकीच्या नाही. हे सगळ्यात माहिती आहे संसाराची स्थिती. सांगायची गरज काय मला सांगा. आणि कीर्तन हे हसण्यासाठी नाही. आपल्या तरी वाटतं ते इंदुरकर महाराज लय हसवतात. हसल्याने कीर्तनाचा काहीच उपयोग होत नाही. कीर्तन जर हसण्याकरता असतं आतापर्यंत बऱ्याच लोकांचा उद्धार झाला. पण तुकोबारांनी कीर्तनाचं महत्व असं सांगितलंय. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. हरिची कथा आहे ना सुखाची समाधी लागते हरिकथेमध्ये. पुढे काय तुका म्हणे सुख समाधी हरी कथा जेणे भाऊ येता गाईल. तो गाईल ना दुसरे काय भंगातून तुकोबाराने असं म्हणलेलं आहे.
समाधीचे सुख तांडवावरी समाधीचे लावणी मृदंग सुरती काळ घोष देव ब्रह्मरस आवडीने हा ब्रह्मरस तयार होतो. पण कीर्तनामध्ये काय गाणारे वाजवणारे आपल्यासाठी आपण नाचायचं. नाचल्याने काय होतं कीर्तनात माऊलीने सांगितलं बघा तरी कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामती नाही पापाचे आहे गेले कीर्तनात नाचण्याचा हे फायदा आहे. पण कीर्तनाला याला उभारायला लागले ते लोक आधीच कोणाचं पाय गेलाय कोणाचं मनकं गेलाय कोणाचं काय गेलं आता टाळ घेऊन मला पण आता काय नाचता येणार नाही. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनामध्ये आमच्या अविनाश महाराजांचे तरुण आहे प्रत्येक उड्या नाही मारी जातात आणि नंतर उड्या मारता येतात का मला सांगा. 60 वर्ष झाले 50 वर्ष झाले नंतर उड्या मारता येत नाही. पण आता माझं वय किती असं सांगा 71 माझं वय तर मी तुमच्या समोर उड्या मारतो की नाही. हे कशाच आहे हा फक्त परमार्थाचा रस आहे बाकी काहीच नाही. तुकोबारांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे कथेची सामुग्री देहावरी जाऊ देऊ नको भंगा गात्रे माझी पांडुरंगा हात पाय चांगले राहिले तर कीर्तनात नाचता येतं कीर्तनात उभा राहता येतं. भले तुम्हाला गाता नाही येऊ द्या तुम्हाला वाजवता नाही येऊ द्या निरंतर काहीच नाही. पण आता काही लोक बाहेर कानाला ऐकायला येत नाही कीर्तनात येऊन बसतात. आता काय उपयोग येते सनी तुझ्या वेळेला कानाने चांगला ऐकायला येत होतं तेव्हा तिकडे ऐकत होते. आता इथे येऊन काय फायदा आहे घरी कोणी बसू देत नाही मुलीचे. वेळ निघून गेल्यानंतर परमार्थ करून काय उपयोग नाही होत. जेव्हा आपण करायला पाहिजे ना संत महात्मा येडे नव्हते सांगायला जेव्हा हे सकाळचे दुसरं कारण तुकोबराय सांगतात जब काळ असे तुरी ठेला तव तू हरी गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी फला नवंते त्याला चुकू नको. बाकीचं प्रपंचातलं काही संग येणार नाही फक्त परमार्थाचं संग येणार आहे. परपंचातलं काय पैसा संग येत नाही बायको संग येत नाही पोरं संग येत नाही घर बी येत नाही संग येत घर बी संग येत नाही. पण आपण घर सोडतच नाही आपल्याला घर घर लागत
शेवटला लोकांना येऊन बाहेर काढावं लागतं. आपण घर सोडित नाही. म्हणून कीर्तनाचं फार महत्व कलियुगामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून कीर्तनामध्ये कलियुगात त्याचं महत्व सांगितलं कीर्तनाचं, पुन्हा कीर्तनात कलियुगात नामाचं महत्व सांगितलंय. बाकी तुम्ही काही साधना नाही केलं चालेल, पण सतत भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. एकटे असले एकटे करा, चार माणसं असले 4 माणसात करा, कीर्तनात असले कीर्तनात करा. एकटे वाटानं चालले तरी देवाचं नाम चिंतन करीत चाला. तो भगवान परमात्मा आपल्या मागे पुढे चालतो. तुम्ही रोडनी जरी नामचिंतन करत चालले ना, तर तो तुमच्या मागे, तुम्हाला कोणी गोळी मारणार असेल, कोणी बाण मारणार असेल तर तो रक्षण करतो. तुका म्हणे नारायण आणि याचा वारी गोळ्या बाण. तुकोरांच्या प्रमाणे गाद्या. तुकोरांनी परत हे बी सांगितलंय की देव राखे तया मारील कोण, नमोडे काटा हिंडता वन. ज्याला देव राखतो त्याला कोणीच मारू शकत नाही, पण देव ज्याला मारतो त्याला कोणीच वाचू शकत नाही. हा म्हणून जोपर्यंत चालता येतं, तोपर्यंत बोलता येतं, तोपर्यंत जोराने वाढायचं. बेबीच्या देठापासून, बेबीच्या देठापासून तुकोरांनी काय सांगितले, सदा नाम घोष. घोष त्याचा अर्थ करणं काय, रडणं नाही. घोष करणं म्हणजे बेबीच्या देठापासून वरडणं. आणि बेबीच्या देठापासून वरडल्यानंतर भगवान परमात्मा नाम उच्चारिता कंटिन्यू पुढे उभा जगत येते. लगेच देव धावून येतो. जर उदाहरण सांगायचं झालं आपल्या गावाकडचं यावराचं उदाहरण बघा. एखाद्या मुलीला लहान मुलगा असतो, म्हणजे आता नेमकी डिलिव्हरी झालेली 4 दिवस 5 दिवस किंवा महिना झाल्यावर झाला, मग ती घरातले काम करत असते. त्या व्यक्ती काय करते, त्या मुलाला पाळण्यात झोपायला टाकते. आणि पाळण्यात झोपून टाकून मग सकाळी बघा गावाला काय काय काम करावं लागतं. सकाळी उठायचं, पहिलं झाडू मारायचा. कशाने झाडू मारायचा, झाडूनी नाही फड्यानी. फडा माहिती आहे तुम्हाला, हा त्याला कुठे केरसुनी म्हणतात. खाली वाकून झाडायचं, काही फोन नाही, खाली वाकून झाडं मारायचं फड्याने. झाडू मारलं की कचरा भरायचा. कचरा भरल्यानंतर गायचं शेण घ्यायचं, मोकळं मैदान असतं त्याच्या शेणाला सडा टाकायचा. आणि जर मातीची चूल असली तर पांढऱ्या मातीचा पोताला मारायचा. म्हणजे हे सगळे काम सकाळी 4 वाजता उठून करावं लागायचे. आता तर नाही सांगत मी, 4 वाजता उठावं लागायचं सगळ्याला. तेव्हा गड्याला सुद्धा 4 वाजता उठून पाणी भरावं लागायचं. मग त्या मुलगा पाण्यामध्ये झोपलेला गेलो, त्याचं उठायचं येत नाही, तोपर्यंत आपण आपलं काम करून घ्यावं. ते पटापट काम करायला लागते. पण काही काही मुलं असे असतात, रडायला लागले की एकदमच रडतात. पण काय काय मुलं असं असतात एकदम रडत नाही. काय करतात, आधी ते जागा झालं नाही, हो 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 ते काय म्हणती, अजून काही ते रडत नाही, आपले 1-2 काम होऊन जातील म्हणजे. पण ते मुलगा विचार करतो, आता मी हो हो केलं नाही काय आपल्याला घेत नाही म्हणजे. का घेते का ती नाही घेत. त्याने विचार केला की आता जर आपण मोठ्यांना ओरडलं ते काय घेणार नाही आपल्याला. हरिभक्तोपारायण कोकाटे महाराज त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांनी ज्ञानदेव श्रवणारांनी सांगितलं होतं बघा, ते जेव्हा मोठ्याने भोकाड पसरतं, मोठ्याने भोकाड पसरतं म्हणजे मोठ्याने ओरडतं हो. आणि ओरडल्यानंतर तेव्हा ते हात शेणाने भरलेले असले ना, त्या पाण्यात असे असे करतील, आपल्या साडीला पुस्तकीला घेत जाऊन त्या मुलाला खेती. तसं देवासाठी जर तुम्ही केलं ना, तर देव सुद्धा आपल्यासाठी कुठे पण येतो, धावून आल्याशिवाय राहत नाही. हे कीर्तनाचं महत्व आहे भगवंताच्या. मंदिरात करा, पण केल्याशिवाय दुसरं काहीतरी केल्यापेक्षा हे करा. हकारोनी सांगे तुका नाम घेता नाम घेता नाम घेता
घेता राहू नका, भजन करता राहू नका म्हणलेलं नाही, कीर्तन करता राहू नका म्हणलेलं नाही, पण नाम घेतल्याशिवाय राहू नका. करणे ते हेच करा, नरका गोरका जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. काही करा झालं तर हेच करा. भगवान परमात्मा सुद्धा इथं सापडतो. करा हरिकथा नका पाहू कोठे, करा हरिकथा तेने आवडतीचा सापेल कथेमध्ये भगवान परमात्मा असतो. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम ते तिथे उत्तम चरण वंदिता जगती दोषाचे डोंगर कीर्तनामध्ये. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याला एवढी कीर्तनाची गोडी. आता आपल्या लोकांना कीर्तनाची गोडी नाही, पण देवाला कीर्तनाची गोडी आहे. भावे गाडी ओढे नामा पासे, भावे गाडी ओढे नामा पासे. म्हणून नाथ महाराजाला 700 वर्षापूर्वी सांगावं लागलं, कीर्तनकारांनी नाथाच्या गाडीवर उभं राहिलं तर त्यांनी काय सांगायचंय याच्याकरता नाथ महाराजांनी आभार केला. त्याला की नाही, सगुण चारित्र परम पवित्र साधन वरठावे शंकरुंड मनोभावे अभिवंदावे वेदे करोनी मुक्ती कथावी अंतरित्री हरिते ऐसे कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरचे. हा सगळं बघून घ्या. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. इतर गोष्टी कीर्तनात करायचे नाही. देवाचं सांगा, संतांचं सांगा, नामाचं सांगा, बाकी काही सांगा, ज्ञानेश्वरीचं सांगा, भागवताचं सांगा, जे तुम्हाला येईल ते सांगा. बाकीचं काही सांगू नका. ह्या जागेवर का नाम द्या. असं कीर्तन जर आपण करतो ना, मग होतं काय, कीर्तन सांग होय अंग हरिरूप ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी आणि भाग्य तरी ऋणी देव आपला ऋणी होतो. एवढं कीर्तनाचं महत्व आहे. म्हणून जेवढे शब्द लोक करतात ना, त्या मंडळाला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. का ते कार्यक्रम करतात म्हणून आपल्याला इथे यायला मिळतं, उड्या काय मारायला मिळतात, नाचायला मिळतं. कार्यक्रमच नाही केले कोणी, आपण तर काय करू शकत नाही कार्यक्रम. म्हणून त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे मंडळाला. अरे या मंदिरावर किती शब्द होतात, जवळजवळ 10 शब्द होत असतील, 10 शब्द होतातच. आता पहिले नव्हते, म्हणजे एक शब्द परत वाढायचा समाधी सोहळ्यात. पहिले हे सेना महाराजांचा गीता जयंतीचा हे तर 2 शब्द होते. आता महिलांचा एक वाढ, बरोबर, महिलांचा एक शब्द वाढ, म्हणजे एवढे शब्द या ठिकाणी होतात. पण लोक आहे तेवढे जागा पुरत नव्हती म्हणून मंदिर मोठं केलं साहेबांनी. पहिले बघा लागलं त्याचे खंब होते, मध्ये जागा पुरत नव्हते, टाळ करायला नाही, कोणालाच नाही. मंदिर मोठं केलं की लोक कमी झाले. काही लोक गावाला गेले, काही लोक वर गेले, काही करोनामध्ये गेले. आता आपण देवाचे उपकार मानले पाहिजे खरं म्हणलं का. त्या करोनामधून आपल्याला ठेवलंय, त्याला हे भजन करतात म्हणून ठेवले त्यांनी. जर ठेवलं नसतं आपलं कृपा असते तसं आपल्याला मिळालं नसता. हा पर्व काळ आपल्याला चांगला नसता ना. श्रावण महिन्यातला पर्व काळ, गोकुळाष्टमी, ज्ञानोबांचा जन्मदिवस, हे सगळे आपल्याला जे बघायला मिळाले ना, ही देवाची कृपा आहे. म्हणून देवाला रोज प्रार्थना केली पाहिजे तुकोबायांच्या नाथासारखी. बरवे झाले आजीवरी, बरवे झाले अजून काय कसे कसे तर काय केलं असेल, गोळ्या खाल्ल्या त्या दवाखान्यातल्या, पण वाचवलं एवढं खरं
कारण बाकीचे जे भोग आहेत ना ते आपल्या कर्मानुसार येतात. नाहीतर दुसरं तुकोबाने सांगले तुकामध्ये पापे येते रोगाच्या रूपे. आपलं काहीतरी पूर्वीचं पाप असं मग ते रोगाच्या रूपाने आता येते आणि ते रोग आपल्याला भोगावं लागतात. पण आता जे आपण भजन करतोय आपल्यासाठी नाही पुढच्यासाठी. पण याच्यात सुद्धा फरक पडतो बरं का. जर तुम्ही रोज कीर्तनाला येणार नाही आणि तुमच्या पायाला जर समजा डायबिटीज झाली तर ते पाय तोडू लागणार नाही, फक्त तुम्हाला लंगडत चालावं लागतं. एवढे गोपेंद्राचा नाश होय, हरी गोपेंद्राचा नाश होय, आधीचा जे अभंगे पूर्ण तो महत्वाचा आहे. सगळं हरिपाठ सोडा पण आवडीने भावी हरी नाम घेसी मग तुझे चिंता त्याची सर्व आहे का नाही. हरिमुखे काका हरपली चिंता त्या नाही बाबता जन्म गेली सकळ जीवाचा करी तो सांभाळ मोकळे नाही. तू फक्त एकच कर परिस्थिती आहे पैशा पडेल आहे. तू काय टेन्शन घेऊ नको. त्या महाराजाने 50,000 विद्यागिरी मिळते हे मंडळ मला 1000 रुपये देतं अशी खंती करायची काही गरज नाही. तुला देव जे द्यायचं ते देणार आहे, तुझ्या प्रलाद जे असेल ते भेटणार आहे. असं टेन्शन घेऊन करतं काय बघा ना. नाथ महाराज म्हणतात जैसी स्थिती आहे तैशा शरीर आहे. पण जेव्हा देवाची कृपा होती जेव्हा संतांची कृपा होते ना तेव्हा या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडल्या जातात. पण ती कृपा संपादन आपण केली पाहिजे. म्हणून सेना महाराज असू द्या तुकोबराय असू द्या कोणतेही संत होऊन गेलेले जे पूजेला तुम्ही कोणाची सेवा करा ते आपल्याला ज्ञानच देणार. संताशिवाय कुठे ज्ञान मिळत नाही, देवाकडे ज्ञान मिळत नाही. देवाजवळचं ज्ञान नव्हतं म्हणून अर्जुनाला सांगितलं ते ज्ञान पैगाभरवे जरी मनी आधी आणावे संताया भजावे सर्वश्रेष्ठी. जे ज्ञानाचा पुरवठा ते सेवा रागवटा सेना महाराजाकडे ते ज्ञान मिळतं. मग ते आपण जर घेतलं तर पाहिजे ना. तुम्ही जर घरी बसले पाहिजे आपल्याला जर आता नदीला पुरा आला की पोहायला शिकायचं असतं. पुढे शिकायचं पोहायला पुढे शिकायचं. तुम्ही म्हणणार आमच्या घरात 6 बाय 6 बेड आहे त्याच्यावर मी पालथा पडून असं करीन तिला थोडी पोहायला शिकता येणार आहे. अहो कुठेतरी अगोदर भोपळा बांधून सांगड बांधून नदीत किंवा पुढे मारा लागेल हात पाय हाला लागते तेव्हा पोहायला येतं. असं थोडी येतं. घरी बसून सगळं मिळतं का? नाही मिळत. ते घरी बसून नाही मिळत आता यायला का मिळत नाही त्याला कारण ते झालं तरुणपण आपण ती कासूर घालवलं. बालपन में खेल कमाया तरुणपन में काम और वृद्धपन में काम पण लगा निकल गया अवसर. बालपण गेले नेनता तरुणपणी विषयता काय वृद्धपणी पर्वतली चिंता आणि मरे मागुता जन्मधरी बालपण असं निघून जातं. 12 वर्ष बालपण तेही वेचले अज्ञान आईसा जन्म गेला वाया न भजता पंढरी राया. 100तून 12 गेले खाली किती राहिले? मी पहिले शिकलेले आहे. बाकी उरले 88 आणि 30 वेचले कामाशी. आता किती राहिले? बाकी उरले 58 आणि 30 वेचले ममतेनं. आता किती राहिले? बाकी उरले 28 आणि देव घेव विसरला तुका म्हणे आयसा झाडा आणि संसार आहे थोडा. 28 वर्षे बाकी राहिल्याच्या नंतर इथं पण येऊ शकत नाही. फक्त ज्याने पहिल्यापासून कर्मार्थ केला तोच येऊ शकतो. आता माझ्या 28 शिल्लक आहे समजायचं. 70 झाले म्हणजे 30 राहिले 28 झाला. ज्याने परमार्थ केला असेल पहिल्यापासून तोच येऊ शकतो. ज्याने इकडे आलाच नाही 28 वर्ष झाल्यानंतर नाही. त्यामुळे महाराज भाषेत सांगायचं परमार्थ लोक निघतात केव्हा शरीराचा पार धनुष्य बंद झालं म्हणजे असं वाकत वाकत काठी टेकी देतो का घरी सुनबाई बसू देत नाही म्हातारी इथं बसू देत नाही. जा इथं मंदिरात सप्ताह चालू आहे इथे येऊन तरी काय करणार ते सांगा बरं. इथं आलं की जांभळ्यात देत होतो दुसरं काहीच नाही. लय झालं तंबाखू खात असलं तंबाखू खाऊन कोपऱ्यामध्ये कुठतरी टाकतो. इथे येऊन तरी काय करणार हो. ज्या वेळेला राम राम म्हणता येत होतं त्या वेळेला आलं नाही. आता राम राम म्हणायला गेलं तर यम यम येत होते. यम पण येत नाही. यम पण लवकर येत नाही आपल्याला संपल्याशिवाय. पण ह्या कीर्तनाचं फार महत्व सांगितलं बरं. म्हणून नामचिंतन सगळ्या संतांनी वर्णन केले. सगळ्या संतांनी आरंभी आवडी आदरे
मला हुशारी म्हणा होतं कारण तुकोबराच्या अभंगासारखी अभंग नाही याला लोक चाली लावून देत नाही. पहिली गोष्ट त्याचे शब्द जास्त असतात. काय काय अभंगाचं असे ना की खूप अवघड आहे. आता बघा ज्ञानदेव चतुराक्षरी जपहाकरी सर्वज्ञ किती शब्द आहेत. मागच्या लोकांना म्हणता येत नाही एवढे शब्द त्या अभंगामध्ये पण त्याची चाल लावायला येत नाही. या एका चालीमध्ये मी म्हणतोय गावापासून ज्ञानदेव चतुराक्षरी जपहाकरी सर्वज्ञ ज्ञाना ज्ञानविरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञाताने निधन होय ऐसी प्रतिज्ञा ज्ञानाग्नीने पापी जळते ही जाती आज्ञा ज्ञानदेव मानता ज्ञानदेव देव वासुदेवच होतो अखंड वदनीमध्ये काय काय अभंग असे तसे माऊलीचा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी पहिलं नाम घ्यायला पाहिजे. कुठल्याही संतांना तुम्ही विचारा पहिलं नाम चिंतन बाकी काहीच नाही. पहिलं नाम चिंतन जनाबाईने सुद्धा हे सांगितलं नाम विठोबाचे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक हे घोर नामे तारिले चराचर कोणाला कोणाला तारलं आजा मेळ तारीला सोखा मेळा मुक्ती सेनेला नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची तरी. जनाबाईंनी सुद्धा तेच सांगितलं तू कुठल्याही संताला विचारा आणि ज्याने नामचिंतन केलं सतत नामचिंतन केलं त्याचा देह पवित्र सांगितलं. ऐकलं की नाही? सांगितलं की नाही? पवित्र तो देह वाढे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत सतत भगवान परमात्म्याचं नाम केलं तर वाणी पुण्यवंत होते देह पवित्र होतो. असं नाथ महाराज सुद्धा एक बघा पवित्र तो देह सदा जाता पवित्र
चिंतन करण्याचा कधी पण सर्व काळ हे सांगितलं ना, नामाचे चिंतन प्रगट पासारा काळ वेळ नाम उच्चारिता नाही नामदेवराय काय म्हणतात, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, काळ वेळ नामसन कीर्तनी ऊर्तनीच येवनी येई नसे. तुम्ही कोण्या येवनीत कोण्या जातीत जन्माला येते काय तुका आहे तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तो धन्य. ज्याच्या मुखात नाम येतो तो हरिजन असू द्या
नावी असू द्या, सुतार असू द्या, नाहीतर लहान असू द्या, कोणी असू द्या, पण नामचिंतन करण्याला फार महत्व आहे. नामदेव सांगतात काळ वेळ नसे नाम संकीर्तनी उचली तयोनी हेही नसे धा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळी. त्याच्यानंतर तो सांभाळणार का हा माझं नाम कीर्तन करतोय. पण भगवान पार्वतीने जो कालचा अवतार घेतला कोणासाठी घेतला? आपल्या भक्तासाठीच ना. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर या आमच्यासाठी अवतार घेतोय. मला वाटतं प्रवचन केलं त्याच वगैरे केलं होतं. नंतर श्रीलंकर महाराजांनी त्याच्यावर सांगितलंय आपुल्याचे काय वारे मी तय वेळी आपुल्याचे काय वारे मी साकार होऊन अवतारी अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. नामचिंतन सगळ्या संतांनी फक्त नामचिंतन करा याच्या पलीकडे काहीच नाही सांगितलं. आता आपण सावता महाराज आली सावता महाराज काय म्हणतात? देव आणूया कीर्तनी विठ्ठल नाचुनी गाऊ किती. सावता महाराज या भागात शास्त्रीनगर कीर्तन केलं. सावता महाराज सर्व लोक तिकडचे देत आणि त्या निमित्ताने सप्ताह होता एक दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी कीर्तन होतं. सावता महाराज ते सांगतात, जनाबाई ते सांगतात, ज्ञानोबराय ते सांगतात, तुकोबराय ते सांगतात, नाथ महाराज ते सांगतात, नामदेव महाराज ते सांगतात, सगळे संत सांगतात. बाकी काहीच नाही. अहो तुकोबराय लोकांनी तुम्ही तरी नामचिंतन करताय का? लोकांना सांगता बघ काय काय लोक असे आहेत ना लोकांसारखे बोलतात त्यानं आपण कोरडे भाषा काय काय लोक असे आहेत दुसऱ्याला सांगतात कीर्तन चालू आहे तिथं जावा आम्ही फिरतो इकडं ते लोकांना सांगतात निदान ते तरी बरे. पण काय म्हणतात सांग्यान कर्यान त्याने कैसे प्रबंध्यान तिथं प्रबंध्यान नाही होत. लोकांनी तुका म्हणे करून द्यावी त्याचे पाय माझे जीवी बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. धापा मारण्याचे काय पाय पडताय? महाराज लोक धापा मारतात. आता सध्या परमार्थामध्ये एक माणूस असा नाही परमार्थिक त्याच्यामुळे ते लोक परवडले नाही धापे मारले राहत नाही. कार्यकर्ते सुद्धा धापा मारतात की नाही मला सांगा. पंढरपूरची वारी करून सुद्धा लोक धापे मारतात खोटं बोलतात. खऱ्या माणसाने विचारलं काही बी सांगतात. म्हणजे असं नाही झालं हे मला नाही कळालं दादा महाराजांना नाही कळालं पण त्या भगवंताला कळतंय तुम्ही काय करताय कोणासह काय वागताय आणि सगळे कांगड्यात देवाला कळतंय सगळ्याला माहिती आहे तरी पण तो आतमध्ये आहे. अंतरीचे बीज जाणे कळवाळा या फक्त सगळा ब्रह्मांड असा. पण ज्याला परमार्थ करायची आवड असेल ना त्याने आपला पाय दुखतो त्याने हात दुखतो त्याचं पोट दुखतं त्याने त्याचा स्वतःचा विचार करावा की असं का घडतं. आणि याच्याकरता देवावर रुसायची गरज नाही. तुका म्हणे का देवाशी रुसावे मनाशी पुसावे. काय केलंय बाबा हे कशामुळे ऑपरेशन करावं लागलं कशामुळे मला वाढत आहे ना कशामुळे मला खायचं बंद झालंय दुष्काळ पडावा त्याचा कसं काय आता. म्हणजे या गोष्टी देवाला विचारायचं नाही आपल्या मनाला विचारायचं. आपण काय मागे झक मारली खरं की नाही. दुसऱ्याला विचारू का बाहेर आहे पाप केलं का पुण्य केलं किती लोकांना खोटं बोलतो किती लोकांना आपण फसवलो निदान माळ घातल्यानंतर तरी हे पाळलं पाहिजे सगळं तर ती देवापर्यंत भक्ती जाणार. माळ घातल्यानंतर कधी खोटं बोलू नये. पण तुकोबाई असं म्हणतात काय काय माणसं स्वप्नात सुद्धा खोटं बोलतो खरं बोलत नाही. स्वप्नी न बोले खरे स्वप्नात सुद्धा खोटंच बोलत राहतात लोक खरं नाही बोलत. असं जर तुम्ही खोटे व्यवहार केले नसताना महाराज संताला कळणार नाही त्याला कळताना केल्यानंतर तुमचा कसं काय उद्धार होणार तुम्ही कसं काय त्या ठिकाणी जाऊन पोहोचणार.
हा तुम्हाला पाठांतर करायचे, तुम्हाला गायला शिकायचे, तुम्हाला वाजवायला शिकायचे, त्याच्याकरता कृपा संपादन करावं लागते, त्याच्याकरता घालवावं लागतं, त्याच्याकरता साधना करावं लागते. साधनाचे सार नाममुखी गाता आणि हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. आपली कार्यसिद्धी होते तेव्हा असे सैन्य महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं आपल्या नावामध्ये. सेना महाराजांना या जगामध्ये दुसऱ्या साधना करू नका, जप तप करू नका, अनुष्ठान करू नका, यज्ञ करू नका, दान धर्म तुमच्याकडे काय कोणाकडे पैसे असतील ते दान धर्म करू शकतात. आता पहिले 100 यज्ञ करायचे, आता यज्ञ करायचं मग आपल्याला आपल्या घरचाच यज्ञ नीट होत नाही आता. हा नवरा बायको जेवले एखादं पाहुणा आला पुढे आधी भाकर राहत नाही. पूर्वीच्या लोकांना असं होतं, आयत्या टायमाला 2 माणसं आली तरी जेवण जायचे गावात, बरोबर आहे की नाही. आता ते पाहुणा आल्यानंतर आता याला काय करायचं, आणा वडापाव. अशी परिस्थिती त्या टायमाला नव्हती पूर्वीच्या काळामध्ये, आता तसं राहिलेलं नाही. म्हणून सगळे सण महाराजांना तुम्ही बाकी काही नाही केलं जातं. आणि असं तुम्ही नामचिंतन रात्रंदिवस केलं ना तर काय विठ्ठल एक हरिनाम जपता घडी. बाकी काही करायच्या साधनाची गरज नाही. एवढंच फक्त करा किंवा नाम घेता वाटत आली. यज्ञ पावला पावले एका पावला 100 यज्ञ होते एका ह्याच्यात नाही. एवढं मोठं नामचिंतन श्रेष्ठ, एवढं श्रेष्ठ नामचिंतन आहे म्हणून सेना महाराज सांगतात की जगामध्ये याच्यापेक्षा दुसरं साधन नाही. आपण पहिलं नामाचे चिंतन श्रेष्ठ पैसा. श्रेष्ठ पै साधन जातील जळोनी महापापे. नुसतं पाप नाही, आपल्या सर्वांना माहिती, आपण रोज म्हणतो हरी उच्चारणी अनंत पापराशी किंवा नामसंकीर्तन कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मंतरीची. मग आपल्या जवळ आता इतक्या दिवस झाले आपण म्हणतो, आपल्या जवळ ते पाप गेले का?
अहो ज्याचे त्याला तरी अनुभवायला पाहिजे पाप आपल्या जवळ गेले का. पण नाही तुम्हाला अनुभव येतो तुकोबाराने खूप सांगितले बरं का. पाप गेलेलं कळतं बरं का. दळवी महाराज तुकोबाराय असं म्हणतात बाप गेली याची काय पुरा नाही पालक देव नाही पालक देव नाही पालक बाप गेले काय खून आणि नाही पालक कॉपासून मार्केट झालाय गोवा झालाय वारी करतो सगळं काय पण त्याच्या अजून शिवाय यांना सुद्धा बंद नाही झाल्या. बाकीचं लांबच राहिलं प्रत्येक वेळा तू काय काय बोलतो आता ते नाही सांगत मी. पण जर माळ घालून तुमच्या तोंडात शिवाय येत असतील माळ घालून जर तुमची लोकांना भरण्याची इच्छा होत असेल माळ घालून जर तुम्हाला कीर्तनाला जायचं कंटाळा येत असेल माळ घालून जर तुम्हाला वारी करायचा कंटाळा येत असेल तर माळ घालून फायदा काय मला सांगा ना. पाप गेले की काय गुन्हे तर त्या माणसाचे सगळे लक्षणं बदलते. पहिला तो बोलत होता तसा आता बोलत नाही. पहिला डायरेक्ट प्रत्येक याला शिवी होती त्याच्याकडे पण आता शिवी देत नाही तो कसा बोलतो तैसे सात आणि मवाळ निचोले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची असं बोलायला लागतो. मग समजायचं त्याच्याजवळ पाप गेलंय आणि काहीतरी त्याच्याकडे आता आले म्हणून त्याच्या बोलण्यात बदल झाला त्याच्या राहण्यात बदल झाला त्याच्या खाण्यात बदल झाला सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला. असं जर त्याच्यात बदल झाला तर समजा ते याचं पाप गेलं. आज नुसतं हरी असं म्हणाने पाप जातोय त्याच्याकरता ध्यान लावावं लागतं. ध्यान लावून राम राम म्हणावं लागतं तेव्हा तेव्हा रखवायचं कोण होतो. नाथाने काय सांगितलं त्याला नुसतं राम राम म्हण. काल मी ऐकला आपल्या दिगलूरकर महाराजांच्या मुखातून ईश्वर की ज्याला मारा मारा म्हणता येतं मग त्याला राम राम म्हणायला काय अवघड आहे मला सांगा बरं. तोंडाने ज्याला मारा मारा म्हणता येते त्याला राम राम म्हणायला काय अवघड आहे. पण मारा मारा म्हणायला काय पुण्य लागत नाही. मग राम राम म्हणण्याकरता जे पुण्य लागतं ते त्याच्याकडे नव्हतं. बहुत जन्मीचे म्हणून ज्ञानोबाने पहिल्यांदा मगा दिले बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठल आवडी तिळे तिळे पुण्यसाचा पडी तिळे पुण्यसाचा पुण्य झाल्यानंतर भगवंताचं नाम मुखाने असं येत नाही. संत महात्म्याने किती सांगितलं लोक संत महात्मे सांगून सांगून बोंब मारून गेले पण लोकांनी नाम चिंतन नाही केलं. वाचत असे बोंब कोणी नाही ऐकते कहाणी हरी हरी न म्हणता थोर झाली हानी
म्हणून सेना महाराज सांगतात कलियुगामध्ये फक्त नामचिंतन आणि त्यानेच उद्धार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामे, कलियुगी अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अहो ज्ञानेश्वरी मध्ये तर नाम चिंतनाचे कितीतरी ओळ सांगितलं आहे की नाही. नाम जपतो यज्ञ परम बाधू न सके विष्णानादी कर्म. नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. नामाची सहस्रवरी नावा यावधारी सजोनी संसारी तारू झालो. ऐसे माझेने नाम घोषे नाहीशी करती स्वाती दुःखे अवघे जगत महासुखे दुमदुमीत भरली. कितीतरी ओव्या नामाच्या चिंतनात मध्ये ज्ञानेश्वरी सुद्धा सांगितल्यात. हरिपाठामध्ये नामाचं महत्व सांगितलंय. म्हणून तसं सेना महाराज म्हणतात की नामाचे चिंतन करणं फार अवघड आहे. जेव्हा नारदवाल्या कोळ्याला भेटले तेव्हा त्याला राम राम म्हणता नव्हतं आलं तरी पण तो उफराटे नाम वाल्मिक बोलीला पण तोही वंदे केला नारायणे. देवाने त्याला वंदे केलं आणि रामाच्या अगोदर त्याने रामायण लिहिलं. केले रामायण रामाआधी कोळी याची कीर्ती वाढली गण. पण त्याला नाम जप करायला सांगितलं पण कायचं सांगितलं आईसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. मनाने चिंतन केलं तर नाही तर आता नाम जपत असे वैखरी आणि चित्त धावे विषयावरी. मनामध्ये नामचिंतन चालू आहे पण चित्त धावतंय कुठल्या कुठं मन तर काय उपयोग होत नाही. म्हणून पहिलं परमार्थाला लागतं ते मन. काया वाचा मने झाला विष्णुदास. कायेने वाचेने मनाने जो विष्णुदास होतो नाही तर ते मन फाल बिलिंदरे काय काय करीतो या मना. परिणा ऐके नारायणा करू नये त्याची करी वंचना नेऊ पतना आदरिले. ते पत्नाला घेऊन जाणार मन आहे. म्हणून आधी मन करा रे प्रसन्न मग सर्व सिद्धीचे साधन. याच्यावर ज्ञानोबरांनी बी एक ओळी टाकली बघा. काय माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये करे. मनाचे कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे तर चित्ताचे घ्यावे साठो वाटी है का नाही. ह्या मनाचे एक निके देखल्या ठाया सोके. त्याला फक्त नामचिंतन आवडतं पण त्या मनाला छंद लागला पाहिजे. म्हणून मनापासून जेव्हा आपण नामचिंतन केलं तर नामाचे चिंतन श्रेष्ठ पाहिजे साधन. त्याचा लाभ काय जळत महापाप हे तुमच्या जवळून जाते. जेवढं तुम्ही पाप केलेले ना कुठलंच पाप राहणार नाही. एकदा पाप गेलं की माणूस निष्पाप झाला बाकी काहीच नाही राहत शिल्लक. मग त्याचा देह पवित्र होतो. त्याचा देह पवित्र झाल्यानंतर पुन्हा काही शिल्लक राहत नाही. म्हणून सेना महाराजांनी नामाचं महत्व सांगितलं आणि मी तुमच्या पुढे सांगतोय कारण जे जे आपणाशी ठावे ते सकळाशी सांगावे. भलं माझं कीर्तन वेदांत नसेल फार खालीवर करून नसेल पण संतांच्या शब्दाशिवाय मी बाजूला तुम्हाला काही सांगत नाही. हे फार बाकीच्या गोष्ट सोडा. कारण काय पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याची. नाहीतरी वाया केली तोंड पिटी. पहिले ग्रंथ बघा मी ग्रंथ वाचले काही कीर्तन ऐकले काही प्रवचन ऐकले आणि ऐकून असे ऐकले नाही आतमध्ये साठवल्याशिवाय काय होत नाही. मनाच्या कानाने ऐकलंय मनाच्या कानाशिवाय ऐकायला येत नाही. असं बरंच येत नाही तर हो अंकार आढळ येतो काय काय आढळ होतो. थोडस गाय लागलं थोडस पाठ झालं माझ्यासारखं कोणीच नाही. हे पण ज्ञानोबरांनी बघितलं. एखाद्या ज्ञानेश्वरी पाठ केली त्याला त्याचा अहंकार होतो. तेव्हा हा विचारोनी अहंकार सांडीजे मग अस्तित्व वस्तू वैजे. आपण सोचती आपण कीजे. अरे आपली स्वती आपण करायची ना. थोर पण परा सांडीजे विपत्ती अवघी विसरीजे. जे जगा धाकुटे व्हायचे ते जवळीक माझी. देव सांगतो अर्जुना जो जगाला धाकटा झाला मी त्याच्या जवळ राहतो. असे अनेक प्रमाण आपल्याला बघायला मिळते संतांचे. सेना महाराज म्हणतात आता पूर्वीच्या काळामध्ये काही लोक असं म्हणतात की गांजे पिऊन देवाचं ध्यान करत होते. आता धूम्रपान मध्ये तेच झालं की नाही. धूम्रपान म्हणजे काय गांजे पिणच ना.
काही काही साधू लोक बघा जंगलात राहतात, कुठं कुठं राहतात आणि ते गांजे पाहून तर होतात आणि मग देवाच्या ध्यानाला लागतात, धूम्रपान करतात. दुसरं काय सांगितलं परत? पंचाग्नी साधन. पंचाग्नी साधन कशाला म्हणतात दादा महाराज? हा, आपण आपल्या बाजूने अग्नी लावायच्या, कधी पावसाळ्यात हिवाळ्यात नाही, कडक मे महिन्यात वरून ऊन पडलेलं पाहिजे आणि मग आपण मध्ये बसायचं, ते बी कपडे घालून नाही, फक्त धोतर नाही ते काय ते ठेवून उघडं बसायचं मधी आणि आपल्या बाजूने 5-5 फुटावर अग्नी लावायचा चौकून आणि तिथं मध्ये बसायचं देवाचं नामचिंतन करत. हे फक्त प्रल्हादानेच केलं, बाकी कोणी नाही करू शकणार, कारण त्याला तर पूर्ण अग्नीत टाकलं होतं. पण त्याने काही विचारलं नाही. बघा तुम्ही, नामाने त्याचा उद्धार झाला की नाही प्रल्हादाचा? नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडविनर हरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला. देवाचं नामचिंतन त्यांनी केलं तर देवाला त्याच्यासाठी रूप हा कोणाचा नरसिंह अवतार घ्यावा लागला, आहे का नाही? हिरण्यकश्यपू विदरीला भक्त प्रल्हाद रक्षिला, प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार केला, विदारुणी दैत्य प्रेम पाहना पाजिला, पांडुरंगे ओ पांडुरंगे. तो भगवान परमात्म्याचा धाव करत होता, सारखं नामचिंतन सारखं नामचिंतन. मग त्याला अग्नीनं सुद्धा काय केलं नाही, डोंगरावून टाकलं तरी काय केलं नाही. तसं आपण सुद्धा रात्रंदिवस जर देवाचं नाव चिंतन केलं तर तो आपलं रक्षण करतो. म्हणून तुम्ही धूम्रपान करू नका, पंचाग्नी साधन करू नका. आता वासुदेवामध्ये याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, यम नियम धर्म कासया करसी. यम नाही करू शकत, नियम नाही करू शकत, ध्यान धारणा करू शकत नाही, आपण योग करू शकत नाही. योग करणं काय सोपं आहे का? इथं कीर्तनात 25 बाऱ्या मांडी उचलतो वर आणि योग कसं काय करेन मला सांगा? योग करून म्हणतात ना ते माऊलीने कसे पंजेवर घेत मांडी घालून बसतात, आहे का नाही? गवताचं आसन पाहिजे त्याच्यावर बसायचं, मग ते ध्यान लावायचं. असं ध्यान कोण लावतो का? आता कलेर लागू शकतो का? नाही. म्हणून योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धरणं किंवा योगाची या वाटा जे निघाले का सुबटा त्या दुःखाचाच वाटा भागाला आला. म्हणून योग करू नका, दान धर्म तुमच्या नाही घडत ते बी करू नका, पण नाम घेतल्याशिवाय राहू नका. म्हणून तू यांनी प्रमाण दिलं मग, हकारोणी सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. मग सेना महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, ह्या अभंगाच्या साधना सांगितल्या त्या करण्याची गरज नाही. अभंगाचं दुसरं चरण न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन. धूम्रपान करू नका, पंचाग्नी साधून करू नका. फक्त तुम्ही विठ्ठलाचं चिंतन करा, मनाला तुम्ही छंद लावा. मनाला का गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग तो गोविंद ते काया देवताया. असा छंद नामाला लागला पाहिजे. कधी लागला पाहिजे? आपण झोपलं तरी आपल्या जिभीने नामचिंतन केलं पाहिजे. जसं तुकोबराय शौचाला गेले तरी त्यांचं नामचिंतन चालू होतं आणि त्यांना विचारलं काय म्हणे तुम्ही असं असे साधू असून एवढे मोठे शौचाच्या जागेवर म्हणजे अपवित्र जागेवर देवाचं नामचिंतन करता? तुकोबराय म्हणले काय करणार बाबा, माझी मत झाली
अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतलाय, त्या नामाचा छंद एवढा जिभेला लागला पाहिजे. आपण थांब म्हणलं तर ती थांबली नाही पाहिजे. कुठे का असं ना तिला सारखं तो ध्यान लागलं पाहिजे. जिथं जाईन तिथं तुम्ही परमात्माची चर्चा केली पाहिजे. आपण पंढरपूरला गेलो तर दळी मागून आले का, आमच्या घराकडून आले का, तिला बघितलं का, ती पोराला नेऊन सोडते का, घराला कुलूपण आले का, काय आणलं का तुम्ही लाडू बिडू का, म्हणजे ह्या सगळ्या पंढरपुरात जाऊन सुद्धा संत महात्म्याला सांगावं कशाला लागलो. चंद्रभागे विज्ञान विधीतो हरिकथा समाधान चित्ता सर्व का, त्याच्यामुळे सांगावं लागलं. तिथली एकच कथा आहे, फक्त चंद्रभागेत विज्ञान करायचं, देवाचं दर्शन घ्यायचं आणि तिथं कोणाचं कीर्तन असेल तिथं जाऊन ऐकायचं. तिथं गप्पा मारायच्या नाही. पंढरपुरात गेल्यानंतर नाही तर भजन करायचं. आम्ही ज्या वाड्यात उतरतो ना, क्षीरसागर वाड्यात, गावाकडची मंडळी असते अलीकडे आमच्या एका खोलीमध्ये. दादा महाराज ते आल्यापासून जे भजन चालू करतात, फक्त जेवायलाच बंद करतात. सारखं भजन चालू, 2-4 जण असतात वाजिणारे बिजिणारे, सारखं भजन चालू असतं त्यांचं, बंदच नाही करत. फक्त रात्री 12च्या नंतर थोडस झोपतात, सकाळी 4 उठले की सुरू द्यायचं भजन. तू का म्हणे येते भजन प्रमाण, काय थोर पण जाळावे. एवढं भजन करून 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 देव ऋणी होतो आपला, आणि देव ऋणी झाला की मग काही टेन्शन राहत नाही. पण ते ह्याच जन्मात करता येतं भजन, का दुसऱ्या जन्मात येतं करता? दुसऱ्या जन्मात येत नाही. यात देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या जन्मात भजन करता येणार नाही. काही काही लोक म्हणतात बरं का, शिंदे महाराज आपले हनुमंतराय बोलतात बरं का, ह्या जन्मात आम्हाला स्वर नाही मिळाला तर आम्ही पुढच्या जन्मात घेऊन स्वर म्हणू स्वरात. असं कुठं होईल का? पुढचा जन्म माणसाचा तरी पण मरतानी जर तुमची परमार्थ करण्याची इच्छा राहिली ना, तर तुम्हाला पुढचा जन्म माणसाचा मिळून भजन करण्याकरता. पण अंतकाळाला तुम्हाला ती वासना राहू शकत नाही. अंतकाळाला काय आठवण येईल हे मला काही सांगता येत नाही. आणि जर नामचिंतन आठवलं तर तुकोबाराय म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. परमार्थ करणारे पार अखंड माळकरी असणारे, पण शेवटला काही बी ध्यानात येते. दळी महाराज तुम्ही पाहिले आमचे आळंदीला राहायचे बघा, चुले सासरे गणपतराव म्हणून पिवळा फटका बांधायचे. दोघं नवरा बायको 8 दिवस आळंदीत राहत होते. आळंदीत यात्रा चालू झाली समाधी सोहळा की तिथं जाऊन राहत होते. बाकी त्यांनी गुरु केला नव्हता आणि काहीच नाही, हातानेच माळ घातलेली होती. बरं ऐका, ते एवढा परमार्थ करत होते, कुठलं बी ज्ञान सांगा ते तुम्हाला सांगत होते. पण ज्या वेळेला ते एका जागेवर पडले, आता त्यांचा देहावसान होणार, त्यांच्या गावच्या भावाचं पोराचं लग्न होतं, माल लागला आणि ते वराड ते कोण निघालं होतं. आणि हे खाटावर पडल्या पडल्या विचारतो ते वराड, आता खाटावर आपला देह जाणारे, काळ आपल्याला घेऊन जाणारे, आता कोणाची आठवण करायला पाहिजे? वारकऱ्याने देवाची आठवण करायला पाहिजे. देवाची आठवण नाही आली, त्यांनी विचारलं वराड आलं का? वराड आलं म्हणलं की जीव सोडला. अखंड परमार्थ करून फायदा काय? अंतकाळी ज्याच्या नाम आले. अंतकाळाला तुम्हाला काही वासना होऊ शकते, वारकऱ्याला एखाद्याला अंडे खायची सुद्धा होऊ शकते. आणि मग लोक म्हणतात काय करणार, त्यांना इच्छा झाली, अरे मरुद्या मेला तसंच, पण लोक देतात. अशी ही इच्छा काही कामात नाही. म्हणून वासन जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप जड भरत राजा हरणीगर वगेला घाला तो घातला वासनेने. है का नाही? वासनेचा संग होय अंतकारी तै तपोबळी जन्मधरी. जी तुमची वासना होईन तो जन्म मिळून पुढच्या जन्मात भजन करता येईल हे सांगता येणार नाही. म्हणून न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन करिता चिंतन हरी भेटे विठोबा रघुमाई. जय विठोबा रघुमाई, 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 जय विठोबा नामाचे चिंतन श्रेष्ठ परिसाधन जातील जळोनी महापापी. न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन करिता चिंतन हरी भेटे. सेना महाराज लोकांनी त्याला आम्ही काय करावं? सेना महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, तुम्ही निवांत एका जागेवर बसा आणि भगवंताचं नाम चिंतन करा. बोला, बैसोनी निवांत
पंचाग्नी साधन पंचाग्नी सेना महाराज सांगतात ह्या बाकीच्या सगळ्या भानगडी तुम्ही सोडून द्या. बैसोनी निवांत करी एक चित्त. आणि हे फार अवघड आहे. घरी तर फारच अवघड आहे एक चित्त व्हायला. जर मंदिरात आलं तर मंदिरात सुद्धा होत नाही. देवाच्या पाय पडायला लक्ष चपलाकडे असतं, पण पूर्णपणे देवाकडे आपण बघत नाही, आहे का नाही? म्हणजे तिथं सुद्धा आपलं एक चित्त होत नाही. आणि एक चित्त झाल्याशी काय उपयोग नाही. म्हणून बैसोनी निवांत करा एक चित्त. आवडी गावे गीत विठोबाचे. कोणाचंच नाही, फक्त भगवंताचं. म्हणजे विठोबाचं गीत गा. जे काय असेल ते तुम्ही घ्या, बाकी साधना कुठल्याही करू नका. सेना महाराज शेवटला असं म्हणतात, याच्यापेक्षा सोबत साधन जगात तुम्हाला नाही. अभंगाचं शेवटचं सकाळून